मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पित्त आणि कफनाडी, तीन वात, पित्त आणि कफनाडी असतात, तीन नाडी असतात. त्याच्यामध्ये तुमची जी वात नाडी आहे ही खूप थोडेसे दोष आहे. वात नाडीचा दोष आहे, वात दोष आहे तुमचा. सेकंडली पित्त दोष आहे उपदोषमध्ये. ठीक आहे, आपण बघूया की ह्या पॉईंट दुखते तुमचे, दुखते हां. ह्याच्यामध्ये कसं लिव्हरचा पॉईंट आहे. लिव्हरमध्ये जर काय फॉल्ट असेल त्या ठिकाणी दुखतंय बरोबर. हां, इथं हा पॉईंट आपला डोळ्याचा. ठीक आहे, हा पॉईंट आपला फुफ्फुसाचा आहे. दुखतं इथं नाही, मग फुफ्फुस चांगलं आहे तुमचं. ठीक आहे, आता इथं काय दुखतंय का? हा पॉईंट आपला हार्टचा आहे. ठीक आहे, हा पण ओके आहे तुमचा. त्यात हा आहे काय, इथं डायजेशनचा इश्यू असतो, परंतु डायजेशन ठीक आहे, परंतु लिव्हरमध्ये काहीतरी प्रॉपर व्यवस्थित होत नाही, म्हणून ते डायजेशन ठीक आहे. तर दुखतंय काय नाही, बाकी किडनी वगैरे ओके चालते. ठीक आहे, आपल्याला पथ्यपाणीमध्ये कोल्ड्रिंक, मैदा, पॅकिंगवाले ज्यूस, साखर, फरसाणा आणि रात्रीचं नॉनव्हेज, रात्रीची चपाती. आता मी शक्यतो नॉनव्हेज तर खातच नाही. हां, दुसरं कोल्ड्रिंक पण म्हणजे क्वचित प्यायला तर, पण म्हणजे शक्यतो नाही. दुसरं राहिलं काय, मैदा तर मी नाही म्हणजे अवॉइड करतो. हां. आता अजून काही गोष्टी सांगतो पूर्ण ऐकून घ्या. साखर, साखर पण साखर आहे, सेंदव मीठ आहे. आणि साखरेचं जाग्यावर गुळ वापरा तुम्ही, आणि सेंदव म्हणजे समुद्र मिठाच्या जाग्यावर सेंदव मीठ वापरा. लाल ना. हां, मैद्याच्या जाग्यावर ज्वारी, बाजरी, नाचणी, मका हे खावा तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जे घाणीचं तेल असेल, रिफाईंड तेलाच्या जाग्यावर तुम्ही घाणीचं तेल वापरा. हां, कोकोनट आपलं शेंगदाण्याचं वगैरे असं की घाणीचं, म्हणजे घाणीवरचं, लाकडी घाणी किंवा असं घाणी असतात, फक्त फिल्टर केलेलं असतं. ठीक आहे, तर हे जे आहे ना हे वापरा तुम्ही. आणि दुसरं म्हणजे दूध आहे ना, दूध हे जर्सी गायचं प्यायचं नाही, म्हशीचं नाही तर गिर गाय, 8 to milk. पण आता काय होतं म्हणजे दूध आहे ना शक्यतो बरोबर मिळत दूधच बरोबर नाही. ठीक आहे, आणि दुधाचे पदार्थ सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. मी काय तुम्हाला डाएट सांगतो. सकाळचं एक डाळिंब, दुपारचं थोडं सलाड आणि रात्रीचं सलाड असं जेवणाआधी ठेवायचं. ठीक आहे, तर तुमचा चिक्कू म्हणा, केळी म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला या सगळं वजन वाढवायला फायदेशीर ठरतेला. आपण औषध देऊच, परत औषध किती दिवस काम करणार ते तुम्हाला. आहार जर व्यवस्थित झाला तर सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या होत्याला. ठीक आहे, करायला तयार आहे तुम्ही? ओके, चला तुमचं नाव सांगा. बाळकृष्ण विठ्ठल परब. ठीक आहे.